Now we are going to learn another part of this chapter. The chapter is plant water relation and the part is ascent of sap. आता आपल्याला काय करायचं आहे, या चॅप्टरमध्ये पुढल्या पार्टला जायचं आहे. पुढला पार्ट आहे ॲसेंट ऑफ सॅप. मग ॲसेंट ऑफ सॅप म्हणजे काय? प्लांटने वॉटर ॲब्सॉर्ब केलं आहे. आता ते पर्टिक्युलर वॉटर त्या पर्टिक्युलर प्लांटला लीफपर्यंत न्यायचं आहे. जर वॉटर रूटपासून तर लीफपर्यंत जर मूव्ह होत असेल, ट्रान्सलोकेट होत असेल, मूव्ह होत असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲसेंट ऑफ सॅप. कसं डिफाईन करता येईल? द प्रोसेस ऑफ अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर अलॉंग विथ मिनरल्स थ्रू झायलेम, इट इज कॉल्ड ॲज ॲसेंट ऑफ सॅप. कसं? द प्रोसेस ऑफ अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर अलॉंग विथ मिनरल्स थ्रू झायलेम, इट इज कॉल्ड ॲज ॲसेंट ऑफ सॅप. आलं आयडिया लक्षात? काय म्हटलं आहे की त्या पर्टिक्युलर प्लांटनी रूटपासून तर लीफपर्यंत वॉटर न्यायचं आहे, पण हे वॉटर झायलेमच्या थ्रू जर जात असेल, असं जर अपवर्ड मुवमेंट वॉटरचे असेल, तर दॅट इज कॉल्ड एज ॲसेंट ऑफ सॅप. द टर्म ॲसेंट ऑफ सॅप फॉर द फर्स्ट टाइम इट वॉज गिवन बाय स्टीफन हाल्स. कोण? स्टीफन हाल्स या पर्टिक्युलर सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिली टर्म दिली, दॅट इज कॉल्ड एज ॲसेंट ऑफ सॅप. ॲसेंट म्हणजे वर जाणे, सॅप म्हणजे लिक्विड, लिक्विड म्हणजे वॉटर प्लस मिनरल्स. मग त्यांनी काय केलं? एक एक्सपेरिमेंट रन केला. दॅट एक्सपेरिमेंट इट इज कॉल्ड एज रिंगिंग एक्सपेरिमेंट. द एक्सपेरिमेंट इट इज कॉल्ड एज रिंगिंग एक्सपेरिमेंट. सो स्टीफन हाल्स फॉर द फर्स्ट टाइम प्रूव्ड दॅट फ्रॉम दिस पर्टिक्युलर रिंगिंग एक्सपेरिमेंट दॅट द झायलेम इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपवर्ड मुवमेंट ऑफ द वॉटर. मग त्यांनी काय केलं? दोन सेट ऑफ एक्सपेरिमेंट केले. पहिल्या सेटमध्ये काय केलं बघा. इन द फर्स्ट सेट ऑफ एक्सपेरिमेंट ही हॅज टेकन द ट्विग. एक प्लांट घेतलं, त्या पर्टिक्युलर प्लांटची एक ब्रांच तोडून आणली, त्याला आपण ट्विग म्हणतो. सो ही हॅज टेकन द ट्विग, रिमूव्ड दॅट पर्टिक्युलर झायलेम फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ट्विग. की एक लांब जर ट्विग असेल तर त्या पर्टिक्युलर ट्विगमधला छोट्याशा पार्टचा, म्हणजे समजा अशी जर ट्विग असेल तर याच्या बाहेरचा टिश्यू तसाच ठेवला, आतमधला झायलेम फक्त रिमूव्ह केला. सो ही हॅज रिमूव्ड द झायलेम, केप्ट दॅट पर्टिक्युलर ट्विग इन द वॉटर, in the beaker containing water, and observed after some time that he has observed that that particular twig has wilted. काय म्हटलं आता या पहिल्या सेटमध्ये की त्यांनी एक प्लांट सिलेक्ट केलं, त्या पर्टिक्युलर प्लांटची एक ब्रांच तोडून आणली, त्याला आपण ट्विग म्हणतो. ती ट्विग समजा लांब असेल तर त्या पर्टिक्युलर ट्विगच्या मधोमध किंवा कुठल्या तरी रिजनमधला झायलेमचा, म्हणजे आतमधला झायलेमचा पार्ट जर असेल तर तो रिमूव्ह केला. केल्यानंतर ती ट्विग एका बिकरमध्ये ठेवली. बिकरमध्ये ऑलरेडी वॉटर होतं. काही वेळानंतर ऑब्झर्व केलं. काही वेळानंतरचं त्याचं ऑब्झर्वेशन काय की ते ट्विग जर असेल ना, तर काही वेळानंतर विल्ट झालं. विल्ट झालं म्हणजे याचा अर्थ ते बेंड झालं, चिमलं म्हणतो आपण त्याला. दुसरा सेट, इन द सेकंड सेट ऑफ एक्सपेरिमेंट ही हॅज टेकन द अनादर ट्विग, removed the other tissue than the xylem, and observed after some time. He observed that the twig of that particular plant it remained fresh. म्हणजे त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये काय केलं की पुन्हा एक नवीन ट्विग घेतलं. त्या नवीन ट्विगच्या मधोमध बाहेरचा जो टिश्यू आहे तो बाहेरचा टिश्यू रिमूव्ह केला, झायलेम इंटॅक्ट ठेवलं. पहिल्या सेटमध्ये कसं केलं होतं? झायलेम रिमूव्ह केलं होतं. आता सेटमध्ये कसं केलं? झायलेम इंटॅक्ट ठेवला, बाहेरचा टिश्यू सगळा रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर त्या पर्टिक्युलर ट्विगला एका बिकरमध्ये पाणी असलेला ठेवलं. ठेवल्यानंतर काही वेळानंतर ऑब्झर्व केला. काही वेळानंतर ऑब्झर्व केल्यानंतर त्याला असं दिसलं की ते पर्टिक्युलर ट्विग फ्रेश आहे. याचा अर्थ काय की जिथे पहिल्या सेटमध्ये झायलेम रिमूव्ह केला होता तिथे ते ट्विग विल्ट झालं. दुसऱ्या सेटमध्ये जिथे झायलेम इंटॅक्ट ठेवला होता, बाकी टिश्यू रिमूव्ह केला होता, ते पर्टिक्युलर ट्विग जर असेल तर तिथे फ्रेश राहिलं. याचा अर्थ काय? ते वॉटर अपराईज झालं, अपटेक वॉटरचं झालं, पण कशाच्या थ्रू झालं? झायलेमच्या थ्रू. हेन्स स्टीफन हाल्स फॉर द फर्स्ट टाइम प्रूव्ड दॅट द झायलेम विच इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर प्लांट is responsible for the upward movement of the water, and that upward movement of the water it is called as ascent of sap. मग आता हे ascent of sap एक्सप्लेन करायला की ascent of sap होते म्हणजे वॉटर मिनरल्स वरपर्यंत जाते, याच्यासाठी काही थेरीज आहेत. द थेरीज आर कॉल्ड एज थेरीज ऑफ ascent of sap. वेगवेगळ्या थेरीज आहे. मग त्याच्यापैकी पहिली थेरी कॅपिलॅरिटी थेरी आहे, दुसरी थेरी रूट प्रेशर थेरी आहे, आणि तिसरी थेरी कोहेजन थेरी आहे. पहिली कॅपिलॅरिटी थेरी आहे. या पर्टिक्युलर थेरीमध्ये वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स आहे, पण ती पूर्णच्या पूर्ण तशीच्या तशी थेरी ॲक्सेप्ट केल्या गेलेली नाही. दुसरी थेरी रूट प्रेशर थेरी आहे. ती पण थेरी
सायंटिस्ट लोकांनी प्लेस केलेली आहे, ती पण थेरी जशीच्या तशी आपण ॲक्सेप्ट केलेली नाही आहे, काही ऑब्जेक्शन्स आहे. तिसरी थेरी कोहेजन थेरी आहे, त्याला कोहेजन टेन्शन थेरी पण म्हणतात, नाही तर ट्रान्सपिरेशन पूल थेरी पण म्हणतात. त्या थेरीला आपण पूर्ण ॲक्सेप्ट केलं, कारण ती थेरी आपल्याला सायंटिफिक एव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते. तर पहिली थेरी आहे, द फर्स्ट थेरी टू प्रूव्ह द ॲसेंट ऑफ सॅप, इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिलॅरिटी थेरी. मग कॅपिलॅरिटी थेरी म्हणजे काय? ॲक्च्युली कॅपिलॅरिटी इट इज अ ॲक्शन, इट इज अ फिजिकल ॲक्शन. या थेरीमध्ये काय म्हटलेलं आहे की समजा एखादी ग्लासची फाईन एक ट्यूब घेतली, ग्लासची एक फाईन ट्यूब जर घेतली, तिच्या आतमधलं जे बोर आहे म्हणजे छिद्र आहे ते एकदम फाईन आहे, आणि अशी ग्लास कॅपिलरी ट्यूब एका बीकरमध्ये पाणी घेतलेल्या जर आपण प्लेस जर केली, तर त्या ग्लास कॅपिलरी ट्यूबमधली वॉटरची लेवल ही बीकरमधल्या वॉटरच्या लेवलपेक्षा जास्त दिसते. काय म्हटलं मी? ग्लास कॅपिलरी ट्यूबमधल्या वॉटरची लेवल ही बीकरमधल्या वॉटरच्या लेवलपेक्षा जास्त दिसते. सर काय झालं? तर दिस इज ओनली ड्यू टू द ॲक्शन, दॅट पर्टिक्युलर ॲक्शन विच हॅज टेकन प्लेस इन दॅट पर्टिक्युलर कॅपिलरी ट्यूब, इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिलॅरिटी ॲक्शन. मग आता आपण म्हणू की कॅपिलॅरिटी ॲक्शन इथे कुठे आली? तर ॲक्च्युली ग्लास कॅपिलरी ट्यूब त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये आपण कम्पेअर करायला गेलो तर तिथे पण कॅपिलरी ट्यूब आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज झायलेम. की झायलेम जे प्लांटमध्ये प्रेझेंट आहे ते त्या ग्लास कॅपिलरी ट्यूब सारखंच आहे. मग ग्लास कॅपिलरी ट्यूब सारखं जर झायलेम त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जर असेल तर आपल्याला काय वाटतं की जर त्या एक्सपेरिमेंटमधल्या ग्लास कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर जर राईज म्हणजे अपवर्ड मुवमेंट त्या वॉटरचं होऊ शकते, तर मग त्या पर्टिक्युलर प्लांटमधल्या झायलेमनी का नाही? ऑब्झर्वेशन करेक्ट आहे की इथे ॲक्शन एक झालेली आहे, परफॉर्म झालेली आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅपिलॅरिटी ॲक्शन. की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये झायलेम आहे, झायलेम वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे. स्टीफन हाल्सनी आपल्याला प्रूव्ह करून दिलेलं आहे. वॉटर कंडक्टिंग टिश्यू झायलेममध्ये दोन आहे, एक झायलेम वेसल्स आहे आणि दुसरं झायलेम ट्रकिड्स आहे. झायलेम वेसल्स आणि झायलेम ट्रकिड्समध्ये फरक हा असतो की झायलेम वेसल्स लॉंग ट्यूब्स आहे, झायलेम ट्रकिड्स पण लॉंग ट्यूब्स आहे. झायलेम वेसल्स असेल तर त्याचे दोन्ही एंड्स ओपन असतात आणि झायलेम ट्रकिड्स असेल तर त्याचे दोन्ही एंड्स क्लोज असतात. पण झायलेम ट्रकिड्स जर असेल तर ते परफोरेटेड असतात, त्याला मध्ये मध्ये ओपनिंग असतात, छिद्र असतात. मग आता असे जर झायलेम ट्रकिड्स आणि झायलेम वेसल्स जर त्या प्लांटमध्ये प्रेझेंट असेल जे रिप्रेझेंट करतात कॅपिलरी ट्यूबला, तर कॅपिलरी ट्यूबमध्ये मगाशी जर कॅपिलॅरिटी ॲक्शन झाली तर प्लांटमधल्या झायलेममध्ये का नाही? आपल्याला वाटते की करेक्ट असेल. करेक्टही आहे, काही लिमिटपर्यंत करेक्टही आहे, पण या पर्टिक्युलर थेरीला काही ऑब्जेक्शन्स आहे. तर हे ऑब्जेक्शन्स काय म्हणतात? समजा फॉर एक्झाम्पल झायलेम वेसल्स आपण कन्सिडर केले, ते एकावर एक त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये प्लेस्ड असतात. ठीक आहे, झायलेम वेसल्स जर एकावर एक प्लेस असेल तर आपण म्हणू की कॅपिलॅरिटी ॲक्शननी ते वॉटर अपराईज झालं. व्हॉट अबाउट ट्रकिड्स? कारण ट्रकिड्समध्ये जर ऑब्झर्व केलं तर त्याचे दोन्ही एंड जर असेल तर क्लोज्ड आहे. पहिलं ऑब्जेक्शन आहे की वेसल्समधून कॅपिलॅरिटी ॲक्शन होईल, पण ट्रकिड्सचं काय? ट्रकिड्समध्ये होणार नाही, कारण दोन एंड क्लोज आहे. एकावर जरी प्लेस असले तरी दोन एंड क्लोज आहे. पहिलं ऑब्जेक्शन. दुसरं ऑब्जेक्शन काय आहे की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये वॉटर जर कॅपिलॅरिटी ॲक्शननी अपराईज होत असेल, म्हणजे अपवर्ड मुवमेंट त्या वॉटरचं होत असेल, तर इनडायरेक्टली ऑब्झर्वेशन फिजिकल काय आहे? फिजिक्सचं काय आहे की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे झायलेम प्रेझेंट आहे हे कंपल्सरी सॉईलमधल्या वॉटरसोबत कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. पण असं दिसत नाही आपल्याला की झायलेम फॉर एक्झाम्पल लीफचं स्टेमच्या झायलेमसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, झायलेम स्टेमचं रूटच्या झायलेमसोबत पण कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण रूटचं झायलेम जे आहे ते सरळ डायरेक्ट सॉईलमधल्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मध्ये कॉर्टेक्स आहे. म्हणजे कॅपिलॅरिटी ॲक्शनसाठी काय पाहिजे की ते वॉटर, तुमची कॅपिलरी ट्यूबचा जो लोअर एंड आहे तो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. इथे तो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मध्ये कोणतं टिश्यू आलेलं आहे? कॉर्टेक्स आलेलं आहे. म्हणजे या ऑब्जेक्शन्सवरून आपल्याला काय सांगता येते की कॅपिलॅरिटी ॲक्शन इट इज करेक्ट, capillary action it is accepted, but alone capillary action it is not responsible for the upward movement of the water. So this is the first theory. That theory it is called as the capillarity theory. या theory मध्ये आपल्याला एकच माहित झालं की capillarity action होते, पण ती एकटी कॅपिलॅरिटी ॲक्शन त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये अपटेक ऑफ वॉटरसाठी रिस्पॉन्सिबल नसेल. चला आता आपण बोर्डवरून पाहू. सर पार्ट आहे ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर, त्यालाच म्हणतो आपण ॲसेंट ऑफ सॅप. डिफाईन केलेलं आहे, द अपवर्ड मुवमेंट ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर विथ मिनरल्स थ्रू झायलेम इज कॉल्ड ॲज ॲसेंट ऑफ सॅप. पुन्हा पहा, द अपवर्ड मुवमेंट ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर with minerals through xylem it is called as ascent of sap.
द असेंट ऑफ सॅप टेक्स प्लेस थ्रू द झायलेम वॉज प्रूव्ड बाय स्टीफन हाल्स. की असेंट ऑफ सॅप सगळ्यात पहिल्यांदा कोणी प्रूव्ह केलेलं असेल तर स्टीफन हाल्स. एक एक्सपेरिमेंट आहे, दॅट एक्सपेरिमेंट इट इज कॉल्ड एज रिंगिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे. Stephen Hals removed the xylem from a twig and placed in water and observed after some time that the leaves started wilting. की त्यांनी एक ट्विग घेतलं, झायलेम रिमूव्ह केलं, बिकरमध्ये वॉटर घेतलं, तिथे प्लेस केलं, काही वेळानंतर पाहिलं ते पर्टिक्युलर ट्विग असेल म्हणजे त्याचे लिव्ज असेल तर ते विल्ट झाले म्हणजे बेंड झाले. दुसरं, in another twig he removed the other tissue around the xylem and placed a twig in water. After some time he observed that twig leaves remain fresh. त्याने दुसरं ट्विग घेतलं, त्याचं झायलेम इंटॅक्ट ठेवलं, बाकीचा टिश्यू रिमूव्ह केला, पुन्हा ते ट्विग जर असेल तर बिकरमधल्या पाण्यामध्ये प्लेस केलं, काही वेळानंतर ऑब्झर्व केलं, फ्रेश दिसलं. याचा अर्थ काय? झायलेम इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपटेक ऑफ द वॉटर. Thus, from about 2 sets of experiment, it is proved that the ascent of sap takes place through xylem and not through the other tissues. तर या दोन्ही एक्सपेरिमेंट मधून हे प्रूव्ह झालं काय की असेंट ऑफ सॅप म्हणजे अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर विथ मिनरल्स झालाय, पण त्याला रिस्पॉन्सिबल टिश्यू त्या प्लांट मधलं कोण असेल तर दॅट इज कॉल्ड एज झायलेम. झायलेम सोडून दुसरं टिश्यू नाही. आता सुरू करतोय आपण मेकॅनिझम ऑफ ॲसेंट ऑफ सॅप. की हे ॲसेंट ऑफ सॅप होते, पण हे ॲसेंट ऑफ सॅप होत असेल तर याचं मेकॅनिझम काय, खरोखर ॲक्च्युली त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये होत काय. So there are various kinds of theories. The three theories are, so there are various theories which explain the ascent of sap. These are capillarity theory, root pressure theory and the cohesion tension theory. त्याच्यापैकी पहिल्या theoryला जो आपण the first theory, it is called as the capillarity theory. This is also called as the physical force theory. जो आहे पार्ट त्याला आपण physical force म्हणू शकतो. This theory was given by Boehm in 1863. According to this theory, when a capillary tube having a very narrow bore placed in water, the water rises due to capillarity action. If the bore is wide, the water will not rise. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे या थिअरीमध्ये की एक ग्लास कॅपिलरी जर आपण बीकरमध्ये घेतली, त्या बीकरमध्ये पाणी आहे, आपल्याला असं दिसते की जर ग्लास कॅपिलरी ट्यूब जर फाईन असेल, तिचं बोर जर नॅरो असेल तर आपल्याला पाणी वर आलेलं दिसते त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये. इफ द बोर इज वाईड द वॉटर विल नॉट राईज. आता तीच ग्लास कॅपिलरी जर असेल आणि तिचं जर बोर जर वाईड असेल म्हणजे जास्त जाड जर असेल आणि अशी जर आपण ग्लास बिकरमध्ये जर ती ग्लास कॅपिलरी ट्यूब जर ठेवली तर आता आपल्याला अपराईज ऑफ वॉटर, अपटेक ऑफ वॉटर दिसणार नाही. सिमिलरली इन द प्लांट xylem vessels which are placed end to end act as capillary tube, therefore water rises up through the xylem due to the capillary action, capillarity action. म्हणजे हे जर आपण capillarity action जर आपण प्लांट सोबत कंपेअर केलं तर प्लांट मधले जे xylem vessels आहे ह्या जर एकावर एक प्लेस केलेल्या असेल तर नॅचरली कॅपिलॅरिटी ॲक्शनने वॉटर अपराईज व्हायला पाहिजे, अपटेक व्हायला पाहिजे. ऑब्जेक्शन्स आहे या थिअरीजमध्ये की बा ही थिअरी पूर्णच्या पूर्ण अशी काय ॲक्सेप्ट करत नाही. नंबर 1, कॅपिलरी ट्यूब म्हणजे झायलेम मस्ट बी कंटिन्युअसली अँड कम्प्लिटली हॉलो फ्रॉम वन एंड टू द अदर, बट ट्रकिड्स इन द झायलेम शो क्लोज्ड एंड वॉल्स. पहिलं ऑब्जेक्शन आहे की त्या पर्टिक्युलर झायलेममध्ये दोन एलिमेंट्स आहे, एक झायलेम वेसल्स आहे आणि दुसरं झायलेम ट्रकिड्स आहे. झायलेम वेसल्स असेल तर त्याचे दोन्ही एंड जर असेल तर ओपन आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण झायलेम ट्रकिड्स असेल तर त्याचे दोन्ही एंड्स क्लोज्ड आहे, मध्ये परफोरेशन्स आहे. म्हणजे याचा अर्थ जर त्या प्लांटमध्ये ट्रकिड्स हा वॉटर कंडक्टिंग टिश्यू जर असेल तर नॅचरली फॉर एक्झाम्पल त्या ट्रकिड्सनी कॅपिलॅरिटी ॲक्शनने वॉटर अपटेक करायला पाहिजे, पण त्याचे एंड जर क्लोज असेल तर कॅपिलॅरिटी ॲक्शन तिथे अलाउ होणार नाही, फॉलो होणार नाही. दुसरं ऑब्जेक्शन आहे, द लोअर एंड ऑफ कॅपिलरी must be in direct contact with the water, but in plants there exists a barrier between xylem and water, that is the cortex. करेक्ट. मगाशी पण सांगितलं आपण की कॅपिलॅरिटी ॲक्शनसाठी प्लांटच्या लीप रूट पासून तर लीप पर्यंत कॅपिलॅरिटी ॲक्शन झाली तरच वॉटर अपटेक होईल. पण इथे आपल्याला असं दिसत नाही. रूटच्या झायलेम आणि रूट हेअरच्या मध्ये जो टिश्यू प्रेझेंट आहे दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज अ कॉर्टेक्स. म्हणजे याचा अर्थ कॅपिलॅरिटी ॲक्शन तिथे अलाउ होणार नाही, फॉलो होणार नाही. नॅरो कॅपिलरी ट्यूब रायझेस द वॉटर मोर अप, बट इट इज ऑब्झर्व दॅट टॉलर ट्री शो झायलेम वेसल्स हॅव्हिंग वायडर बोर. येस, ती कॅपिलरी ट्यूब जर नॅरो असेल, तिचं बोर जर नॅरो असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर कॅपिलरी ट्यूबमधून वॉटर राईज होईल. पण आपल्याला असं ऑब्झर्वेशन दिसते की जे पर्टिक्युलर प्लांट टॉल आहे, सिक्विया नावाचं प्लांट आहे, मेटासिक्विया नावाचे प्लांट्स आहे, या पर्टिक्युलर प्लांटची हाईट 300, 350, 350
450 फीट हाईटपर्यंत ग्रो होणारे हे प्लांट्स आहे. या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये झायलम पाहिलेलं असेल तर इनडायरेक्टली त्याचं बोर जर असेल तर वाईड आहे, म्हणजे याचा अर्थ वाईड जर बोर असेल तर कॅपिलॅरिटी ॲक्शन अप्लाय होत नाही असं आपलं फिजिक्स म्हणते. पण इथे तर आपल्याला वॉटर अप्राईज झालेलं दिसते, म्हणजे हे ऑब्जेक्शनेबल आहे. Hence, capillarity action alone cannot be a sole mechanism to explain ascent of sap in all the plants with varying heights. Yes, कि capillarity action is correct, but this particular capillarity action alone is not responsible for the uptake of the water in that particular plant for varying heights. म्हणजे त्या particular plantची height आपल्याला वेगवेगळे दिसत असेल तर फक्त capillarity actionनीच water फक्त अपराईज झालं, अपटेक झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. The second theory which explains the mechanism of ascent of sap is called as root pressure theory. तर आता आपल्याला दुसऱ्या एका थेअरीला जायचं आहे की जी पर्टिक्युलर थेअरी आपल्याला ट्राय करेल की ascent of sap चं मेकॅनिझम कसं होईल. सो theory it is called as root pressure theory. This theory again it is also called as vital theory. तर या थेअरीमध्ये आपल्याला असं पाहायचं आहे की रूट प्रेशर म्हणजे काय. रूट प्रेशर त्या पर्टिक्युलर प्लांटच्या अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटरसाठी कसं रिस्पॉन्सिबल राहील. तर ॲक्च्युली ऑब्झर्वेशन असं आहे की समजा एखादं प्लांट आहे, लिव्हिंग आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटचं रूट सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब करत आहे. हे वॉटर अपटेक त्या लीफपर्यंत कसं होईल. ऑब्झर्वेशन असं आहे की रूटमध्ये जे प्रेझेंट आहे कॉर्टेक्स विच इज अ लिव्हिंग टिश्यू दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपटेक ऑफ द वॉटर. That's why this particular theory, because that particular cortex which is a living tissue and it is responsible for forcing the water inside the xylem of the root, hence this particular theory, because it depend upon a living tissue, the vital tissue, the theory it is called as vital theory. So this particular theory is called as a root pressure theory. या theoryचं म्हणणं काय आहे की रूटमध्ये जे कॉर्टेक्स प्रेझेंट आहे, जो लिव्हिंग टिश्यू प्रेझेंट आहे, तो पर्टिक्युलरली रूट हेअर कडून वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर फोर्सफुली झायलेम रूटच्या मध्ये फोर्स करतो आणि फोर्स करून त्या फक्त फोर्स करत नाही, तो पुन्हा अजून अपवर्ड मुवमेंटसाठी पण रिस्पॉन्सिबल ठरतो. कोण. कॉर्टेक्स. कसा टिश्यू आहे. लिव्हिंग टिश्यू. मग आता त्या कॉर्टेक्समध्ये जे प्रेशर डेव्हलप झालं, दॅट प्रेशर विच इज डेव्हलप्ड इन अ लिव्हिंग टिश्यू विच इज कॉल्ड ॲज cortex, some sort of hydrostatic pressure which is developed by water in that particular cortex, it is called as a root pressure. त्या कॉर्टेक्सच्या आत जे प्रेझेंट आहे सायटोप्लाझम, तिथे जे वॉटर प्रेझेंट आहे त्या वॉटरवर म्हणजे कॉर्टेक्सवर म्हणजे त्या लिव्हिंग टिश्यूवर जे प्रेशर डेव्हलप झालं त्या प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हटलं आहे. दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज डेव्हलप्ड ऑन दॅट पर्टिक्युलर लिव्हिंग टिश्यू इट इज कॉल्ड एज रूट प्रेशर अँड दॅट पर्टिक्युलर रूट प्रेशर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर the forcing of water inside the xylem as well as the upward movement of the water. पण ऑब्झर्वेशन असं आहे की जास्तीत जास्त त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जर रूट प्रेशर आपण ऑब्झर्व केलं तर कुठल्याही प्लांटमध्ये जर ऑब्झर्व केलं असेल तर हे रूट प्रेशर 1 ते 2 1 to 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, नाहीतर बार्स म्हणतो, नाहीतर आपण त्या दिवशी त्याला पास्कल्स म्हटलं होतं, हे युनिट्स आहे. बार्स, पास्कल्स, ॲटमॉस्फिअर. तर ते जे रूट प्रेशर आहे त्या पर्टिक्युलर प्लांटवर डेव्हलप झालेलं ते जास्तीत जास्त 1 to 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा 1 to 2 बार्स एवढं असणार. पण 1 to 2 बार्स ऑफ रूट प्रेशरनी त्या प्लांटमध्ये जास्तीत जास्त 10 to 20 मीटर्सपर्यंत वॉटर राईज होऊ शकते. व्हॉट अबाउट टॉल प्लांट्स. काय म्हटलं. 1 to 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा बार्सनी त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जास्तीत जास्त 10 to 20 मीटर्सपर्यंत वॉटर अपटेक होऊ शकते, त्याच्या पुढे नाही. याचा अर्थ काय की 30 मीटर्सपर्यंत जर वॉटर अपटेक होत असेल तर व्हॉट अबाउट टॉल प्लांट्स. सिक्विया प्लांट आहे, मेटासिक्विया प्लांट आहे, हे तर खूप उंच प्लांट्स आहे. या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये आपण असं ही थिअरी जर पूर्ण ॲक्सेप्ट करून बसलो तर आपल्याला काय वाटेल की त्याही प्लांट्समध्ये या पर्टिक्युलर रूट प्रेशरने वॉटर अपराईज व्हायला पाहिजे, अपटेक व्हायला पाहिजे. पण ऑब्जेक्शन कसं आहे आणि ऑब्झर्वेशन कसं आहे की जास्तीत जास्त त्या पर्टिक्युलर प्लांटवर 1 to 2 बार प्रेशर जर डेव्हलप होत असेल आणि त्याच्यामुळे जर 20 मॅक्झिमम अप टू 20 मीटर्सपर्यंत वॉटर अपटेक होत असेल, अपवर्ड मुवमेंट त्या पर्टिक्युलर वॉटरचं होत असेल तर व्हॉट अबाउट टॉल प्लांट्स. अशी ही थिअरी आहे. त्या पर्टिक्युलर थिअरीला रूट प्रेशर थिअरी म्हणतो. ॲक्च्युली रूट प्रेशर कन्सेप्ट हा करेक्ट आहे, पण अलोन दिस पर्टिक्युलर रूट प्रेशर इट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द अपवर्ड मुवमेंट ऑफ द वॉटर. येस. तर थिअरी पहा. द थिअरी इट इज कॉल्ड ॲज रूट प्रेशर थिअरी. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हायटल थिअरी. दिस थिअरी वॉज प्रपोज बाय जे प्रिस्ले.
This theory was proposed by J. Priestley. According to this theory, the activity of living cells of the root is responsible for translocation of water. या पर्टिक्युलर थिअरी मध्ये काय म्हटलेलं आहे, आधीच्या कॅपिलॅरिटी थिअरी मध्ये काय म्हटलेलं, डेड टिश्यू विच इज प्रेझेंट इन द प्लांट इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपवर्ड मूवमेंट ऑफ द वॉटर और ट्रान्सलोकेशन ऑफ द वॉटर. द डेड टिश्यू इट इज कॉल्ड एज झायलेम. कॅपिलॅरिटी थिअरी मध्ये, आता या रूट प्रेशर थिअरी मध्ये काय म्हटलं, लिव्हिंग टिश्यू इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपवर्ड मूवमेंट ऑफ द वॉटर. आता इथे एक एक्सपेरिमेंट आहे. व्हेन अ स्टेम ऑफ अ पॉटेड प्लांट इज कट few inches above the soil, we observe that water flow out or ooze out through the cut end. This exudation at the cut end of the stem is good pressure of root pressure. Good example of root pressure. आता इथे पहा, हा एक्सपेरिमेंट इथे राईट लिहिला आपण, इथे ऑब्झर्व करू. हे पॉट आहे, या पर्टिक्युलर पॉट मध्ये एक प्लांट आहे. त्या प्लांटला आपण इथून कट केलेला आहे. खालचा जो प्लांटच्या स्टेमचा जो पार्ट आहे याला आता आपण स्टंप म्हणतो. त्याच्यानंतर एक आपण एस सारखी एक ट्यूब घेतली. या ट्यूबला म्हणतो आपण मॅनोमीटर. याला काय म्हणतो आपण, मॅनोमीटर. या मॅनोमीटरमध्ये आपण इथून एवढं जे आहे वॉटर भरलं. या मॅनोमीटरमध्ये इथून एवढं आपण वॉटर भरलं. त्याच्यानंतर हे मॅनोमीटर आपण या पर्टिक्युलर स्टंपमध्ये इन्सर्ट केलं आणि हा सेटअप असाच्या असा काही वेळासाठी राहू दिला. काही वेळानंतर आपल्याला असं दिसते की या स्टंपनी सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं आहे, म्हणजे रूटनी वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं आहे, स्टंपला प्रोव्हाइड केलेलं आहे. वॉटर हळूहळू हळूहळू हळू वर येऊन राहिलेलं आहे. या वॉटरची आपण इनिशियल लेवल मार्क केलेली आहे. काही वेळानंतर पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसते की ही इनिशियल लेवल या वॉटरच्या, म्हणजे या मॅनोमीटरमधल्या या वॉटरची ही जी इनिशियल लेवल आहे ही राईज झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की या पर्टिक्युलर प्लांटच्या स्टंपवर जे प्रेशर डेव्हलप झालं, ज्याला आपण रूट प्रेशर म्हणतो, त्या रूट प्रेशरनी वॉटर अपवर्ड मुवमेंट झालं. अपवर्ड मुवमेंटमुळे या मॅनोमीटर मधले जे वॉटर आहे ते इथे अपराईज झालं. म्हणजे इथे रूट प्रेशर क्रिएट झालं, त्याच्यामुळे पाणी वर आलं. पाणी वर आल्यानंतर या मॅनोमीटर मधलं पण वॉटरची लेवल आपल्याला इन्क्रीज झालेली दिसली. याचा अर्थ रूट प्रेशर आहे. बट अलोन रूट प्रेशर इट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द अपटेक ऑफ और अपवर्ड मुवमेंट ऑफ द वॉटर. So according to this theory, some sort of hydrostatic pressure is developed in the living cells of the cortex of that particular root. It is called as root pressure. की त्या particular plantच्या रूटच्या कॉर्टेक्सवर some sort of hydrostatic pressure develop होईल, and that particular hydrostatic pressure which is developed on that particular cortex of the root, it is called as a root pressure, and that particular root pressure it is responsible for forcefully movement of the water into the xylem of the root as well as translocation of translocation of water up to the leaf. Due to this root pressure, water along with minerals is not only forced into the xylem but also conducted upwards against the gravity. The value of root pressure is 1 to 2 bars, which is enough to pump water to a height of 10 to 20 meters. किंवा मॅक्झिमम रूट प्रेशर जेव्हा ऑब्झर्व केलेलं आहे ते जास्तीत जास्त 1 ते 2 बार्स असते. पण 1 ते 2 बार्सनी म्हणजे तेवढ्या रूट प्रेशरनी जास्तीत जास्त वॉटर आपलं ट्रान्सलोकेट होईल 20 मीटर्सपर्यंत. रूट प्रेशर इट डिपेंड अपॉन व्हेरियस फॅक्टर. की हे रूट प्रेशर जर डेव्हलप व्हायचं असेल तर हे सगळे फॅक्टर इसेन्शियल आहे. द फॅक्टर्स आर ऑक्सिजन, मॉइश्चर, टेम्परेचर ऑफ द सॉइल ॲज वेल एज सॉल्ट कंटेंट. आता ही थेअरी आहे. या थेअरीमध्ये आताच म्हटलेलं आहे आपण 20 मीटरपर्यंत वॉटर ट्रान्सलोकेट होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्शन्स आहे. हे सगळे ऑब्जेक्शन्स आहे. पहिलं ऑब्जेक्शन आहे इट इज नॉट अप्लिकेबल टू प्लांट्स टॉलर दॅन 20 मीटर्स. आपण मगाशीच म्हटलं की बा या रूट प्रेशर थेअरीमध्ये 1 to 2 बार्सनी जास्तीत जास्त 20 मीटर्सपर्यंत वॉटर जर ट्रान्सलोकेट होत असेल तर व्हॉट अबाउट टॉल प्लांट्स. 2. Ascent of sap can also occur even in absence of root pressure. की काही जे खूप उंच प्लांट्स आहे, टॉल प्लांट्स आहे, जिम्नोस्पर्मिक प्लांट्स आहे, ज्यांची हाईट 300-400 फूट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये रूट प्रेशर पाहिलेलं असेल तर 0 दिसते. व्हॉट अबाउट ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर इन द टॉल प्लांट्स. तिसरं आहे रूट प्रेशर इज ऑलमोस्ट 0 इन टॉल जिम्नोस्पर्म्स. तेच म्हटलेलं आहे आपण. इन ॲक्टिव्हली ट्रान्सपायरिंग प्लांट्स द रूट प्रेशर इज ऑलमोस्ट 0. की ज्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपिरेशन सुरू आहे, ट्रान्सपिरेशनचा रेट पण चांगला आहे, त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये रूट प्रेशर आपण ऑब्झर्व केलं असेल तर 0 आहे. पुन्हा ऑब्झर्वेशन पहा. Xylem sap under normal conditions is under tension, that is it show negative hydrostatic pressure. की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे झायलेम मध्ये वॉटर प्रेझेंट आहे हे नेहमी टेन्शन मध्ये प्रेझेंट असते, कारण त्यांना त्या झायलेम मधल्या वॉटरला सॅपला वर जायचं आहे, टेन्शन मध्ये आहे, आणि ते नेहमी आपण ऑब्झर्व केलेलं असेल तर निगेटिव्ह आहे.
Therefore, the root pressure is not alone a mechanism which explains the ascent of sap in all plants. म्हणजे या थेरीला आपण रिजेक्ट करत नाही. कन्सेप्ट इज ॲक्सेप्टेड. रूट प्रेशर इज देअर. रूट प्रेशर आहे, पण ते फक्त रूट प्रेशर इज नॉट अलोन रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सलोकेशन ऑफ द वॉटर इन द टॉल प्लांट्स. The third theory which explains the mechanism of ascent of sap is cohesion theory. This theory, it is also called as suction pressure theory. This is also called as the transpiration pull theory, or this particular theory, it is called as Dickson and Jolly's theory. So this is the most widely accepted theory for ascent of sap. The theory, it is called as cohesion theory. हे आहे थर्ड ascent of sap साठी theory. या theoryला cohesion theory म्हणतात, suction pressure theory म्हणतात, ट्रान्सपिरेशन पुल थेरी म्हणतात, नाहीतर डिक्सन अँड जॉलीज थेरी म्हणतात. सो दिस इज द मोस्ट वाइडली ॲक्सेप्टेड थेरी फॉर ascent of sap. This theory, it was for the first time given by two scientists. They were the Dickson and Jolly. ही थेरी जी आहे, या थेरीसाठी दोन सायंटिस्ट आहे, एक डिक्सन आणि दुसरं जॉली. या थेरीचं म्हणणं काय आहे ॲक्च्युली, तर या थेरीमध्ये असं म्हटलेलं आहे की प्लांटमध्ये जर वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरच्या मॉलिक्युलचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉटरच्या मॉलिक्युलसोबत असते. दॅट इज कॉल्ड ॲज अ कोहेजिव्ह फोर्स. दॅट इज कॉल्ड ॲज कोहेजन. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्युल्स, इट इज कॉल्ड ॲज कोहेजिव्ह फोर्स. आणि ते वॉटर त्या प्लांटच्या आत झायलेममध्ये पण प्रेझेंट आहे. म्हणजे वॉटर आणि झायलेम मधला पण एक फोर्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲडेसिव्ह फोर्स. सो the force which is present in between water and the xylem, it is called as a adhesive force. So there are two forces present in the plant. The one, it is called as cohesive force, the another, it is called as adhesive force. The force of attraction between the water and water molecules, it is called as cohesive force. And the force of attraction between the water and the xylem, it is called as adhesive force. And due to combined action of cohesive as well as the adhesive forces, the water which is present, present in the plant, it is in the form of continuous channel. And when this particular water, it is present in the form of continuous channel, if leaf, it transpires the water, it evaporates the water, it eliminates the water, naturally the root of the plant, it absorbs the water. या कन्सेप्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की दोन फोर्सेस आहेत, एक कोहेजिव्ह फोर्स आहे, दुसरा ॲडेसिव्ह फोर्स आहे. आणि कोहेजिव्ह ॲडेसिव्ह फोर्समुळे किंवा कंबाईंड ॲक्शनमुळे त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कंटिन्युअस एक वॉटरचं कॉलम आहे, चॅनल आहे. त्याच्यामुळे काय होईल की लीफमधून जर वॉटर इव्हॅपोरेट झालं तर नॅचरली त्या पर्टिक्युलर प्लांटला रूटमधून वॉटर ॲब्सॉर्ब करावंच लागेल. लीफमधून वॉटर इव्हॅपोरेट झालं तर नॅचरली त्या पर्टिक्युलर प्लांटला रूटमधून वॉटर ॲब्सॉर्ब करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर and uptake of the water, it depend upon transpiration, it depend upon cohesion, it depend upon adhesion. आता पहा आपण तीन वर्ड्स बोललो, कोहेजन, ॲडेजन अँड ट्रान्सपिरेशन. म्हणून या थेरीमध्ये दुसरा पण एक पार्ट आहे काय, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपिरेशन पुल. ट्रान्सपिरेशन पुल म्हणजे काय, व्हेन लीफ इट इव्हॅपोरेट्स द वॉटर, ट्रान्सपायर्स द वॉटर, देअर डेव्हलप्स द फोर्स, देअर डेव्हलप्स द पुलिंग फोर्स. अँड दॅट पर्टिक्युलर पुलिंग फोर्स, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपिरेशन पुल और दॅट इज कॉल्ड ॲज अ सक्शन प्रेशर. काय म्हटलं मी की ते प्लांट आहे, लीफ जर त्या प्लांटचं वॉटर जर इव्हॅपोरेट करत असेल इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, तर नॅचरली लीफनी वॉटर जर इव्हॅपोरेट केलं असेल तर लीफला वॉटर सक्स करावं लागेल स्टेमकडून, स्टेमला वॉटर सक करावं लागेल रूटकडून, रूटला वॉटर सक करावं लागेल रूट हेअरकडून, आणि रूट हेअरला वॉटर सक करावं लागेल सॉईलमधून. म्हणजे याचा अर्थ काय की ट्रान्सपिरेशन होत आहे म्हणून वॉटर ॲब्सॉर्बही होत आहे, अपटेकही होत आहे, वॉटर लिफ्ट पण होत आहे. सो द सक्शन प्रेशर विच इज डेव्हलप ड्यू टू द ट्रान्सपिरेशन, it is called as a transpiration pull, and due to this particular transpiration pull, the water get lifted in that particular plant. So due to cohesive force, due to adhesive force, as well as due to transpiration pull, the water, it rises in the plant. The theory, it is thus called as cohesion theory, or it is called as the transpiration pull theory. पण या theoryला पण काही ऑब्जेक्शन्स आहे, आपण ऑब्जेक्शन्स पाहू. पहिल्यांदा theory पहा. So third theory, it is called as cohesion theory. It is also called as the transpiration pull theory. This is a widely accepted theory put forth by Dickson and Jolly in 1894.
And this theory is based on the principle of two things. The one is called as cohesion and adhesion. The another it is called as the transpiration pull. आता cohesion clear करा, adhesion clear करा. According to this theory, strong force of attraction between the water molecules is called as the cohesive force. काय म्हटलं? The strong force of attraction between the water molecules म्हणजे त्या प्लांट मध्ये जे वॉटर मॉलिक्यूलच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे दॅट इज कॉल्ड एज द कोहेसिव्ह फोर्स अँड अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर अँड द झायलम वेसल्स इज कॉल्ड एज ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये वॉटर आणि वॉटर जिथे प्रेझेंट आहे त्या झायलेम मध्ये म्हणजे वॉटर आणि झायलेमच्या मध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ ॲडेसिव्ह फोर्स. Due to combined cohesive and adhesive forces, a continuous water column is developed in xylem from root to the topmost leaf of the plant. की या cohesive adhesive forces मुळे water column continuous आहे from root to the topmost leaf of the plant. That's why due to this particular cohesive and the adhesive forces, the water get lifted in that particular plant from root to the leaf. Besides this cohesive and adhesive forces, the another thing is called as the transpiration pull. बघा. A pulling force is also developed in xylem due to transpiration from leaf called as a transpiration pull or that is called as a suction pressure. काय म्हटलंय की लीफनी वॉटर जर इव्हॅपोरेट केलं असेल किंवा ट्रान्सपायर केलेलं असेल तर एक पुलिंग फोर्स डेव्हलप होईल. दॅट पुलिंग फोर्स इट इज कॉल्ड एज अ सक्शन प्रेशर. दॅट पुलिंग फोर्स इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपिरेशन पुल. Excess water is lost in the form of vapor mainly through the stomata of the leaf. करेक्ट आहे. प्लांटमध्ये जर प्लांटच्या आत एक्सेस वॉटर जर झालेलं असेल तर लीफच्या ओपनिंग मधून ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो तिथून वॉटर इव्हॅपोरेट होईल इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स. This water loss increases the DPD of the mesophyll cells. So these mesophyll cells withdraw water from xylem of the leaf. इथे काय म्हटलेलं आहे की लीफ मधून वॉटर जर इव्हॅपोरेट झालं स्टोमॅटामधून तर नॅचरली स्टोमॅटाच्या जस्ट खाली जो लीफमध्ये टिश्यू प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण मिझोफिल टिश्यू. स्टोमॅटामधून वॉटर इव्हॅपोरेट झालं की डीपीडी चेंज कोणाचा होईल तर मिझोफिल टिश्यूचा. मिझोफिल टिश्यू मधला डीपीडी चेंज झाला तर नॅचरली मिझोफिल टिश्यूला कोणाचा वॉटर कुठून ऍब्सॉर्ब करावं लागेल त्या लीफ मधल्या झायलेम मधून. लीफ मधल्या झायलेम मधला जर डीपीडी कमी झाला कारण वॉटर सप्लाय झालेला मिझोफिल सेल्सला लीफ मधल्या झायलेम मधला जर डीपीडी कमी झाला तर झायलेम लीफ मधलं जे प्रेझेंट आहे ते वॉटर विड्रॉ कुठून करेल तर झायलेम ऑफ द स्टेम. झायलेम ऑफ द स्टेम मधला जर डीपीडी कमी झाला तर झायलेम ऑफ द स्टेमला वॉटर कुठून ऍब्सॉर्ब करावं लागेल तर झायलेम ऑफ द रूट. झायलेम ऑफ द रूटला जर डीपीडी कमी झाला तर नॅचरली त्या पर्टिक्युलर झायलेमला वॉटर कुठून ऍब्सॉर्ब करावं लागेल कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचा डीपीडी कमी जर झाला तर नॅचरली वॉटर कुठून ऍब्सॉर्ब करावं लागेल रूट हेअर. रूट हेअरचा डीपीडी जर कमी झाला तर त्या रूट हेअरला वॉटर कुठून कमी ऍब्सॉर्ब करावं लागेल सॉइल. म्हणजे कोण रिस्पॉन्सिबल आहे लीफ रिस्पॉन्सिबल आहे. का रिस्पॉन्सिबल आहे एक प्रोसेस झाली म्हणून दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपिरेशन. म्हणजे ट्रान्सपिरेशन जोपर्यंत होत नाही या थेअरीमध्ये ट्रान्सपिरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वॉटर ऍब्सॉर्बही होणार नाही वॉटर अपटेकही होणार नाही अपवर्ड मुवमेंटही वॉटरची होणार नाही. In other words, due to continuous transpiration, there develops a pulling force that is called as the transpiration pull, and due to this, water is pulled upwards passively against the gravity, leading to the ascent of sap. की त्या ट्रान्सपिरेशन पुलमुळे वॉटर जर अपराईज होत असेल तर ते ट्रान्सपिरेशन पुल का डेव्हलप झाला कारण ट्रान्सपिरेशन झालं आणि ट्रान्सपिरेशन झालं म्हणून ट्रान्सपिरेशन पुल डेव्हलप झाला. ट्रान्सपिरेशन पुल डेव्हलप झाला तर वॉटर ऍब्सॉर्ब झालं. जर वॉटर ऍब्सॉर्ब झालं तर त्या वॉटरचा ऍसेंट ऑफ सॅप झालं. पण या थिअरीला काही ऑब्जेक्शन्स पण आहे. ऑब्जेक्शन्स पहा. नंबर 1, फॉर ट्रान्सपिरेशन पुल टू ऑपरेट वॉटर कॉलम शुड बी कंटिन्युअस. की ट्रान्सपिरेशन पुल असायसाठी वॉटर कॉलम त्या पर्टिक्युलर प्लांटचा कंटिन्युअस असायला पाहिजे. However, due to fluctuation in temperature during day and night, gas bubbles may enter in the water column which breaks the continuity of the water. इथे काय म्हटलेलं आहे की ट्रान्सपिरेशन पूल डेव्हलप व्हायसाठी त्या पर्टिक्युलर प्लांट मधल्या वॉटरचा कॉलम कंटिन्युअस पाहिजे. पण ऑब्झर्वेशन काय की डेला टेम्परेचर जास्त आहे नाईटला टेम्परेचर कमी आहे आणि असं टेम्परेचर जर फ्लक्च्युएट होत असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटच्या झायलेमध्ये वॉटरच्या मध्ये बबल्स क्रिएट होऊ शकतात आणि जर बबल क्रिएट झाला तर नॅचरली कॉलम कंटिन्यू वरपर्यंत डेव्हलप होणार नाही आणि डेव्हलप होत नसेल तर वॉटरचं अपवर्ड मुवमेंट थांबेल. ओके हे ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन आणि ऑब्जेक्शन आहे. सेकंड ऑब्जेक्शन आहे दिस मेकॅनिझम अज्युम्स दॅट ट्रकिड्स आर मोर इफिशियंट दॅन व्हेसल्स ॲज देअर एंड वॉल सपोर्ट द वॉटर कॉलम. बट इट इज ऑब्झर्व दॅट व्हेसल्स आर मोर इव्हॉल्व दॅन ट्रकिड्स अँड आर मोर इफिशियंट. आता इथे दुसरं ऑब्जेक्शन काय घेतलं
की ट्रकिड्सनी पर्टिक्युलरली ट्रकिड्स हा कशाचा पार्ट आहे, झायलेमचा पार्ट आहे. दोन मेन पार्ट आहे झायल्यामध्ये, ट्रकिड्स आणि वेसल्स. इथे या ऑब्जेक्शनमध्ये काय म्हटलं आहे की ट्रकिड्सच्या एंड वॉल जर असेल तर कनेक्टेड असतात, त्याच्यामुळे कॉलम कंटिन्यू असू शकतो. पण ऑब्झर्वेशन असंही आहे की ट्रकिड्स आर प्रिमिटिव्ह दॅन वेसल्स, म्हणजे हायली इव्हॉल्ड प्लांट्समध्ये वेसल्स दिसतात, ट्रकिड्स नाही. म्हणून हे ऑब्जेक्शन आहे. तिसरं ऑब्जेक्शन आहे, इफ अ प्लांट इज स्मिअर्ड इन वॅसलिन इन ऑर्डर टू स्टॉप द ट्रान्सपिरेशन. हे आपण करून पाहिलं तर इवन द ॲसेंट ऑफ सॅप टेक्स प्लेस, की एखादं प्लांट घेतलं आपण आणि त्या पर्टिक्युलर प्लांटला सगळ्या त्याच्या लीफला, स्टेमला सगळीकडे जर वॅसलिन लावलं, त्या प्लांटच्या स्टेमला, लीफला, म्हणजे पूर्ण प्लांटला जर वॅसलिन लावलं, का वॅसलिन लावलं आपण, ट्रान्सपिरेशन थांबवायचं आहे म्हणून. पण आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की सगळ्या त्या पर्टिक्युलर प्लांटला सगळीकडे जरी वॅसलिन लावलं तरी पण त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये ॲसेंट ऑफ सॅप सुरू आहे. चौथं ऑब्जेक्शन आहे, ॲसेंट ऑफ सॅप ऑल्सो टेक्स प्लेस इन डेसिडियस प्लांट्स दॅट हॅव शेड ऑल ऑफ देअर लिव्स. येस, आपण जर मगाशी म्हटलं की बा लीफकडून ट्रान्सपिरेशन होते म्हणून त्या प्लांटमध्ये ॲसेंट ऑफ सॅप होते, पण हे एक ऑब्झर्वेशन आहे काय की काही प्लांट्स असे आहेत ज्यांना आपण डेसिडियस प्लांट्स म्हणतो, की त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये काही सीझनमध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटला एक पण लीफ आपल्याला दिसत नाही, लीफ शेड ऑफ होतात. मग तशा वेळेस प्लांट मरून जाते का, नाही. त्यावेळेस त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये ॲसेंट ऑफ सॅप थांबलेलं असते का, नाही, ॲसेंट ऑफ सॅप चालू आहे. तर हे आहे ऑब्जेक्शन्स. दीज ऑब्झर्वेशन्स प्रूव्ह दॅट बिसाइड्स फिजिकल फोर्सेस, कोहेसिव्ह फोर्स, adhesive force, suction pressure, transpiration pool. These observations prove that besides physical forces, म्हणजे हे जे फोर्सेस मी आता बोललो ते cohesive force, adhesive force, suction pressure, transpiration pool, activity of living cells is also necessary for lifting the water column up. की हे cohesive force इम्पॉर्टंट आहे, adhesive force इम्पॉर्टंट आहे, suction pressure इम्पॉर्टंट आहे, transpiration pool इम्पॉर्टंट आहे, हे तर सगळं इम्पॉर्टंट आहेच. पण आपलं त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये लिव्हिंग जो टिश्यू प्रेझेंट आहे तो पण अजून सोबत रिस्पॉन्सिबल आहे फॉर लिफ्टिंग द वॉटर अप इन दॅट पर्टिक्युलर प्लांट विच इज कॉल्ड एज ॲसेंट ऑफ सॅप.